त्यांचा अर्थ नत्वा जिनेंद्रम गत सर्व दोषम. काय म्हणले होते? जे खरे देव आहेत त्यांची 3 लक्षणं कुठली? जे सर्वज्ञ, वीतराग आणि हितोपदेशी असतात तेच खरे देव असतात. मग वीतराग म्हणजे काय? सर्व दोषांनी रहित. वीतराग, वीतद्वेष, वीतमोह. त्यामुळे वीतरागमध्ये सगळे दोष नष्ट झालेले आहेत ज्यांचे, त्यांना म्हणलं वीतराग. सर्वज्ञ कोणाला म्हणायचं? जे 3 काळ 3 लोकाला युगपत जाणतात. सर्वज्ञ म्हणजे 3 काळ 3 लोकाला जे युगपत जाणतात त्यांना म्हणायचं. आणि हितोपदेशी म्हणजे ज्यांचा उपदेश नियमाने हिताचाच असतो, त्याच्यामध्ये अहित कोणाचंही नाही. म्हणून ते जसं तुम्ही कोणाला तर उपदेश देता, धंदा असा करा, नाहीतर लग्न इथं करा, नाहीतर असं करा, किंवा इकडं डिग्री ॲडमिशन घ्या, तुम्ही जे पण काय उपदेश देता तो चांगला असतो का वाईट असतो? त्याला का म्हणायचं नाही हिताचा उपदेश? त्याला हिताचा उपदेश का नाही म्हणायचं? हितोपदेशी फक्त भगवानच आहेत असं सांगितलं. कारण भगवान आपल्याला संसारातून मुक्तीचा मार्ग सांगतात. तो नेहमी आपल्या हिताचाच असतो. आपण जो उपदेश देतो तो ह्या संसाराशीच रिलेटेड असतो. आपण त्यातच गुंततो. म्हणजे जो पण आपण उपदेश देतो तो संसारात रुळवणारा असतो, आणि जो संसारातून, दुःखातून, कष्टातून, कर्मातून बाहेर काढणार आहे तोच हिताचा उपदेश आहे. मी कसला उपदेश देते? हिताच आहे का? हिताच आहे. म्हणजे तिथं सांगायला लागलेत की ते भगवंतांचंच विशेषण आहे. फक्त हिताचा उपदेश देण्याचा अधिकार म्हणजे काय म्हणायचं, त्यांच्याकडेच ती ऑथॉरिटी आहे. असं आम्ही सगळेजण त्यांचे फॉलोअर्स फक्त. आपण तुम्ही पण कोणाला काय सांगणार धर्माबद्दल तर तुम्ही पण फॉलोअर्स झाला फक्त, पण अधिकारी तेच आहेत. कारण त्यांचाच उपदेश कसा आहे, कारण त्यांनी स्वतः आत्मसात केलंय, ते स्वतः त्या मार्गाला गेलेत, स्वतः सुख भोगतायत आणि मग सांगतायत सगळ्यांना. त्यामुळं म्हणून म्हणलं ना, मुनी असतील ना, मुनींचाच उपदेश ऐकायचा. का? कारण ते स्वतः अंगीकारलंय त्यांनी आणि मग सांगतायत की संसार दुःखमय आहे. असं माझ्याकडे बघायचं नाही तुम्ही, कारण मी अजून संसारात आहे. मग मी संसार करते म्हणजे घरात आहे, परिग्रहात आहे, अजून मोहात असतो, कशायत असतो, काय परिणाम आपले बिघडतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याकडं बघून, आपण ज्यांच्याकडं बघून शिकायला पाहिजे त्यांच्यामध्ये सर्व गुणसंपन्नता पाहिजे. म्हणून सांगितलं पहिल्यांदा बघायचं कोणाला? जिनेंद्र भगवंतांना. आणि ते कसे आहेत? वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहेत. तिथं आहे की खाली अर्थ वाचा. वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी अशा श्री जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून ही श्री जैन सिद्धांत प्रवेशिका अल्पबुद्धी लोकांच्या कल्याणाकरिता लिहिली जात आहे. म्हणजे कोणासाठी लिहितो? तर अल्पबुद्धीवाल्या जीवांसाठी. कोण अल्पबुद्धीवाले? म्हणजे म्हटलं जरी ते मुनी आहे, जरी ते महाज्ञानी आहे, तरी भगवंतांच्या समोर अल्पबुद्धीवालेच. म्हणजे आपण तर किस झाडकी पत्ती. मग म्हणजे आपल्याला तर अजून त्यातलं काहीच नाही येत असं. म्हणून म्हटलं की सगळ्यांच्या हिताच्यासाठी हा उपदेश दिला जात आहे. हित कशात? हित म्हणजेच काय? कल्याण म्हणजे हित म्हणजे कशाला म्हणायचं? हित कशात आहे? पहिला हे परीक्षण नसतं आपल्याला. हित कुठं आहे? आत्म्यामध्ये हित आहे, किंवा आत्म्याला जाणण्यामध्ये हित आहे. बाकीचं सगळं जाणायला गेल्यावर आपल्याला फार यायला लागलं. समजा तुम्हाला काय म्हणायचं, टेक्निकल नॉलेज आलं, कम्प्युटरचं, मोबाईलचं, अनेक गोष्टी तुम्हाला नवीन नवीन आल्या. मग ते आल्या म्हणजे त्याच्याने किती कल्याण हो आहे का नाही? मग कसलं काय काल केलं का क्लास, कसलं वर्कशॉप, असलं काहीतरी शिकल्यावर आपल्याला मोक्ष मिळतं का? मग मोक्षाचा उपदेश सोडून ते शिकलो आपण. किती छान सांग. म्हणजे उलटा प्रायोरिटी ह्याला पाहिजे. त्याला सांगायचं की नसलं तर चालतंय. चला, कुठंपर्यंत आलं होतं? विश्व म्हणजे 6 द्रव्यांचा समूह. पुढं द्रव्य कशाला म्हणलं? आता हे नव्हतं ह्याच्यातलं वाचलं तर वाचा ह्याच्यातले. विश्व कशाला म्हणतात? तर हे विश्व अनंत द्रव्यांच्या समूह रूप आहे, अनादि अनंत आहे, स्वयं
स्वयंभू आहे. सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात. पदार्थांना सत्वस्तू द्रव्य सत, वस्तू, द्रव्य अशी ही नावे आहेत. म्हणजे पदार्थ म्हणा, सत म्हणा, वस्तू, द्रव्य हे सगळे एक अर्थवाची आहेत. मग विश्व कशाने बनलं? अनंत पदार्थांनी बनलं म्हणा, वस्तूंनी बनलं म्हणा. फक्त काय सांगितलं? द्रव्य किती आहेत? 6 द्रव्य किती आहेत? अनंत कसलं अनंत आहेत? कसं आहेत नक्की? अनंत द्रव्य आहेत आणि 6 द्रव्य. संख्यानुरूपे जर संख्यानुरूपे अनंत आहेत आणि आणि असे असे काय मी सांगते की लिहा की. संख्यापेक्षेने द्रव्य अनंत आहेत आणि द्रव्याच्या जाती 6 आहेत. जाती अपेक्षेने लिही. जाती अपेक्षेने द्रव्य 6 आहेत आणि संख्या अपेक्षेने अनंत आहेत. त्यामुळं म्हणले डिफरंट वेगळे द्रव्य किती आहेत? तर 6 प्रकारचे आहेत. प्रकार फक्त 6 आहेत, पण त्या 6 मध्ये प्रत्येकाचे जीवाचे आणि भूतगलाचेच की आणि कालाणू असंख्यात असे अनंत भेद असू शकतात हे सांगायचं आहे. मग स्वयंभू म्हणजे काय? स्वतः रचलेलं, बनलेलं किंवा त्याला कोणी बनवलेलं नाही आहे. स्वयंभू म्हणजे स्वतःच उत्पन्न झालेलं असं. ॲक्च्युली तर न उत्पन्न झालं आहे, न बनवलं आहे, न घडलं आहे, काहीच नाही, आहे तसं आहे. म्हणून तिथं अनादि अनंत शब्द वापरला. विश्व कसं आहे? अनादि अनंत आहे आणि स्वयंबना बनलेला आहे. त्याला कोणी बनवणारा नाही. आणि जे स्वयंभू असतं त्याला कधी नष्ट पण होत नाही ते. जे असं ऐकून आहे अकृत्रिम जिनबिंब आहेत, जिन चैत्यालय आहेत, 3 लोकामध्ये अनेक ठिकाणी अनेक आहेत. काय अकृत्रिम म्हणजे जे कोणी बनवलेले नाहीत आणि म्हणजे त्याच्याकडून करता नाही, धरता नाही, हरता नाही, त्यामुळे ते कधी नष्ट पण होणार नाही. त्यामुळे ते अनादि अनंत जसं त्याचं ते पण स्वयंभू आहे तसंच म्हणलं इथं हे विश्वसुद्धा स्वयंभू आहे. पुढे द्रव्य कशाला म्हणलं? गुणांच्या समूहाला द्रव्य. वाचा पुढं. वाचा रिद्धी. जसे पिवळेपणा, स्निग्धपणा, जडपणा, गुणांच्या आत्मा, इत्यादी गुणांचा आत्मा म्हणजे समूह. म्हणजे सुवर्णद्रव्य. म्हणजे काय सांगायचं आहे? द्रव्य कशाला म्हटलं तर त्याच्यामध्ये अनंत गुण असतात. त्या गुणांच्या समूहाला द्रव्य म्हटलं. मग गुण कुठले कुठले हे उदाहरण देऊन सांगितलं. सोनं हे जर द्रव्य घेतलं तर त्यात गुण कुठले कुठले? बरोबर आहे की? स्पर्श, रसगंध, वर्ण. अजून सोन्यामध्ये राजगुण असतो ज्याच्यामुळं आपण अट्रॅक्ट होतो त्याच्याकडं. तसं गुण लोखंडामध्ये नाही आहे, स्टीलमध्ये नाही आहे किंवा काही इतर धातूंमध्ये ते गुण नाही आहे. पण तसा त्या सोन्यामध्ये एक बघितलं की लोकांना लोभ होतो त्याचा. हो ना? नाही होत? विरक्त आहेत दिसतंय. तर म्हणून सांगितलं हाय घरात तेवढं सगळं काढून टाकून आणण्याचं बाहेर. मग तर ते जे सुवर्णद्रव्य म्हणजे कोणाला म्हणायचं तर द्रव्य म्हणजे जे अनंत गुणांचा पिंड आहे. मग आता त्यांनी सोनं हे एक उदाहरण सांगितलं. तसं आकाशद्रव्य सांगा कशाला म्हणायचं? हे द्रव्याच्या व्याख्येमध्ये सांगा की आम्हाला. आकाशद्रव्य कशाला म्हणायचं? जे सगळ्यांना जागा देण्यास. द्रव्य कशाला म्हणायचं? द्रव्य कशाला म्हणायचं? मग आता आकाशद्रव्य कशाला म्हणायचं? तेच की. मग तेच लावा की जे अस्तित्व आदी अनंत गुणांचा पिंड आहे ते आकाशद्रव्य किंवा अवगाहन हेतुत्व हे ज्याच्यामध्ये असे अनंत गुण आहेत. असे अनंत गुण आहेत. नुसतं आकाशाला जागा देणे एवढं नाही तर असे अनंत गुणांचा जो पिंड आहे तो द्रव्य. त्यामुळं तिथं सगळ्या द्रव्यांच्या बाबतीमध्ये ही व्याख्या लागली. गुण कशाला म्हणलं? जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये व सर्व अवस्थेमध्ये राहतात त्यांना गुण म्हणतात. जसे सुवर्णाचे पित्त. जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत राहतात. मग दुसरं उदाहरण सांगा मला. तर त्यांनी सुवर्णाचं दिलं तसं. सर्व अवस्थेत. लाकडाचे किती जरी तुकडे केले तरी त्याच्या प्रत्येक भागामध्ये तो म्हणजे त्याच्यात ते बाकीचे सगळे आहेतच. काय स्पर्श असं सांगायचं. म्हणजे ते त्या लाकडाच्या सर्व भागामध्ये आहे आणि सर्व अवस्थेमध्ये आहे. जरी त्या लाकडाचं तुम्ही काय फर्निचर बनवलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते गुण आहेतच. त्यामुळं गुण कसे असतात? अनचेंजेबल असतात, अनडिस्ट्रॉईड असतात किंवा स्टेबल असतात असं म्हणा.
तर ते गुण असतात. गुण सहभावी असतात. सहभावी म्हणजे जे बरोबर राहणारे. द्रव्य जिथं जिथं आहे, जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत ते गुण असणारच. मग कुठलंही द्रव्य असू दे, त्याचे कुठलेही गुण असू दे, ते त्याच्याबरोबर सहभावी म्हणजे जसं तुम्ही काय म्हणता, सहभावी बरोबर राहणारं. काय म्हणायचं? सहभावी म्हणजे एक साथ राहणारे, एकत्र राहणारे असे. ते तुम्ही एक साथ राहताल, कधी सोडून जाताल. पण आता रिद्धी आणि सिद्धी किती दिवस एकत्र सांगा? हां, किती दिवस येईल कधी एकत्र? म्हणजे असं आपण म्हणतो की आम्ही एकत्र राहणार, एकत्र आहोत वगैरे, पण जरी तिथं म्हटलं तरी सुद्धा वेगळं होणार आहे. पण द्रव्य आणि गुण कधीही वेगळं होणार नाहीत. अशी त्यांची सहभावी म्हणलं गेलं त्याला. जे सहभू म्हणजे एक सह राहतात. काय म्हणायचं? संगतीत राहतात, एकत्र राहतात, ते सहभू गुण. पर्याय कशाला म्हणतात? गुणांच्या विकाराला परिणामनाला पर्याय म्हणतात. जसे सुवर्ण द्रव्याच्या अंगठी, कडे, कुंडल इत्यादी अवस्था हे पर्याय होत. थांब, काय सांगितलं? गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. म्हणजे काय? परिणमन, जे आपण हे वाचलं नव्हतं ना काल. हां, तर पर्याय म्हणजे काय? गुणांचं परिणमन. जे द्रव्य आहे त्या द्रव्याच्या सगळ्या भागामध्ये गुण आहेत. जसं म्हटलं की तुमच्या लास्ट पार्ट ऑफ कुठलं बॉडीचं एखादं पार्ट घ्या, एकदम सूक्ष्म पार्ट घ्या, तर त्या ठिकाणी सुद्धा आत्म्याचे प्रदेश आहेत. तर त्या आत्म्याच्या प्रदेशामध्ये जरी ते एकदम छोटंसं पार्ट आहे, एकदम छोटं आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आत्म्याचे अनंत गुण आहेत. काय म्हणजे? जिथं पण आत्मा आहे त्या प्रत्येक आत्म्याच्या प्रदेशावर अनंत गुण आहेत. मग ते तसंच सांगितलं हे शरीराचं पण पार्ट. मग कुठलंही असू देत, एखादं स्किनचा तुकडा निघाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये पुद्गलाचे अनंत गुण आहेत. ते कितीही छोटं पार्ट असेल. मग त्या गुणांचं परिणमन सतत चालू आहे. जे अनंत गुण आहे त्या अनंत गुणांचे किती पर्याय असणार एका समयाला? अनंत पर्याय असणार. एका गुणाची एक पर्याय एका समयाला असतेच. आणि एका गुणाचे किती पर्याय असू शकतात? अनंत. एका समयामध्ये किती पर्याय असू शकतात? कोणाचे? नाही, एका गुणाची एका समयात किती पर्याय? हां, फिरवलं की फिरलाच. लिहा शब्द ते. एका समयामध्ये एका गुणाची एकच पर्याय असते. एका समयात एका गुणाची एक पर्याय असते. आणि एका समयात अनंत गुणांच्या अनंत पर्याय असू शकतात. तर पर्याय कशाला म्हणलं? गुण जिथं परिणमले, गुणांमध्ये जे काही चेंज झालं, तर ते त्याला गुणांची अवस्था म्हणा, विकार म्हणा, परिणमन म्हणा, ह्याला म्हणायचं पर्याय. एका समयात अनंत गुणांचे अनंत पर्याय असू शकतात. जसं सुवर्ण हे द्रव्य घेतलं तर त्याची एका समयात किती पर्याय असणार? जसं कडे, कुंडल म्हणजे काय, कानातलं केलं तर तेवढंच असणार. ते मोडून दुसरं करू शकणार, पण एका वेळेस त्याच सुवर्णाचं अनेक पर्याय असणार नाहीत. तर त्यांनी सांगितलं तसं ती कडे, कुंडल इत्यादी अवस्था. माझा द्रव्यामध्ये कालक्रमाने समयाला गुणांच्या अवस्था होतात, ते पर्याय होत. पर्यायाला क्रमभावी, विशेष, कार्य, व्यतिरेक, परिणाम इत्यादी नावे आहेत. सगळे हे नावं एक अर्थवाचे समजून घ्या. गुणांना काय नाव दिलं होतं? सहभू. पदार्थ, नाही, गुण. गुणाला नाव दिलं सहभावी आणि पर्यायाला काय नाव दिलं? क्रमभावी. आता आज तुमचा एक होमवर्क आहे. गुण आणि पर्यायामध्ये मला डिफरन्स लिहून आणून दाखवायचं. त्याचे किती पॉईंट निघतील तेवढे तुम्हाला काय येत असतील ते ह्याच्यातनं काढा, बघून पाहिजे तर, किंवा आता जे काही शिकलं त्याच्यावरून काढा, उदाहरण द्या. गुण कशाला म्हणायचं आणि पर्याय कशाला म्हणायचं, ते गुणांचे भेद किती, पर्यायाचे भेद कुठले, सगळे असं ते येणार आहे पुढं. वाचा. गुणांचे भेद कुठले कुठले हे समजलं ना. द्रव्यामध्ये कालक्रमाने म्हणजे एकानंतर एक,
काय म्हणायचं, सिरियली लावलेल्या अशा पर्याय असतात. मग त्या पर्याय जी ज्या समयाला उत्पन्न होणार त्या समयाला ती बांधलेली आहे तशी त्या द्रव्यामध्ये, म्हणजे आहे खचित, रचितच आहे तशीच. म्हणजे आता हे टेबल आहे, ह्या टेबलाची पुढं काय काय पर्याय होणार आहे ना, सगळं त्या द्रव्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ट आहे. असं नाही की ते नंतर नंतर बनलं झालं असं नाही. पर्याय फिक्स्ड आहे, काय होणार आहे ती त्याची अनंत काळापर्यंतची. फक्त ती अभिव्यक्ती केव्हा व्हायची तेव्हा होणार. द्रव्यामध्ये कालक्रमाने समयाला प्रत्येक समयाला एकानंतर एक गुणांच्या अवस्था होतात, त्याला पर्याय म्हणायचं. मग ती कुठली पर्याय कधी उत्पन्न होणार आहे ही सगळं त्या द्रव्यामध्ये आहे. जसं तुमचं जीवद्रव्य आहे, तुमची पर्याय पूर्वी अज्ञानरूप होती, आता ज्ञान झालं तर ज्ञानरूप उत्पन्न झाली. मग ही याच समयाला ज्ञानरूप होणार होती, हे फिक्स्ड होतं. काय म्हणायचं, जेव्हापासून तुमचं द्रव्य आहे ना तेव्हापासूनच ठरलेलं आहे की तुम्ही कधी ज्ञानी होणार आहे, कधी केवळ ज्ञानी होणार आहे, कधी सिद्ध होणार आहे, सगळं फिक्स्ड आहे. कधी दीक्षा घेणार आहे, घ्यायची ना तर भाव ठेवायचे, मला दीक्षा घ्यायची आहे, मुनी व्हायचं आहे. तर त्याला म्हटलं क्रमभावी पर्याय, किंवा त्यालाच विशेष म्हणा, कार्य म्हणा, व्यतिरेक, परिणाम, हे सगळे एक अर्थ व्हायचे. पुढं गुणांचे किती भेद आहेत, 2. सामान्य आणि विशेष. सामान्य गुण कशाला म्हणतात, जे गुण सर्व द्रव्यांमध्ये असतात. जोरात वाच. जे गुण सर्व द्रव्यांमध्ये असतात त्यांना सामान्य गुण म्हणतात. जसे अस्तित्व, वस्तुत्व आदी गुण सहाही द्रव्यात आढळून येतात, म्हणून ते सामान्य गुण होत. काय समजलं होतं याच्यातनं, सामान्य गुण म्हणजे सगळ्या वस्तू म्हणजे सगळ्या द्रव्यांमध्ये समान आहेत. किती द्रव्य आहेत, 6 द्रव्यांमध्ये ते गुण असतातच. असं नाही की तुमचं जीव आहे, चेतन आहे म्हणून वेगळे आहेत आणि अचेतनामध्ये वेगळं, असं नाही. सगळ्या द्रव्यांमध्ये जे कॉमन आढळून येतात त्याला म्हणायचं सामान्य गुण. कुठले कुठले होते, अस्तित्व, वस्तुत्व. हां, एवढंच शिकलाय तुम्ही, जाऊ दे तेवढं तर कळलं. म्हणजे हे सगळे गुण त्याच्यामध्ये सगळ्या द्रव्यांमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना म्हटलं सामान्य गुण. आता विशेष गुण म्हणजे काय सांगतात, असे जीवामध्ये ज्ञान, दर्शन इत्यादी, उद्गलमध्ये स्पर्श आणि रसाद. काय समजलं, विशेष गुण जो सब द्रव्य में न रहकर अपने अपने द्रव्य में रहते हैं. म्हणजे प्रत्येकामध्ये जे विशिष्ट आढळून येतात त्यांना म्हणायचं विशेष गुण. जसं क्लासमध्ये जरी एकत्र सगळे शिकतायत, सेम शिकतायत, सेम शिकवत आहेत, पण तरीसुद्धा प्रत्येकाची ॲबिलिटीनुसार त्यांचं ग्रहण वेगळं असतं. मग त्याच्या त्या विशेष गुणांच्या निमित्तात तुमची ग्रास्पिंग कसं आहे त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं समजणार, त्याच्यामध्ये जास्त विशेष कळणार. का बरं, कारण तुमचा तो विशेष गुण. तसं आता सगळ्या जीवांमध्ये बरं का, आता हे ॲक्च्युली सगळ्या जीवांमध्ये ज्ञान आहे, हे सामान्य आहे का विशेष गुण आहे, सामान्य. हां. असं आता कोणाच्या अपेक्षेने घ्यायचं, 6 द्रव्यांमध्ये म्हणायला गेला तर जीवामधलं ज्ञान विशेष गुण आहे, आणि सगळ्या जीवांमध्ये ज्ञान म्हणायला गेलं तर ज्ञान सामान्य आहे. म्हणजे आता अपेक्षा समजून घ्यायची. काय कळलं का मी काय म्हणते, काय कळलं, म्हणजे एक पर्टिक्युलर जीवाबद्दल जर घेतलं तर ज्ञान हे सगळ्या जीवांमध्ये आढळतं, त्यामुळे ते कॉमन आहे म्हणून सामान्य गुण म्हणायचं त्याला. मग विशेष कशाला म्हणायचं, आपण कॅटेगराईज, पर्यायाला विशेष म्हणायचं. म्हणजे सगळ्यांमध्ये जरी आता आपल्यामध्ये ज्ञान आहे तरी सुद्धा तुमचं ज्ञान वेगळं, वेगळीकडं तुमचं ज्ञान विशेष आहे, माझं ज्ञान वेगळीकडं विशेष आहे. म्हणजे असं एक विशेषतेच्या अपेक्षेने पर्याय म्हणायची त्याला. ते जसं तुमचं जिकडं ग्रहण केलेलं आहे त्यानुसार ते पर्याय वेगळी. म्हणून तिथं आता इथं गुण सांगतायत. तर विशेष गुण कोणाला म्हणायचं, जे त्या द्रव्यांमध्ये विशिष्टच आढळतात, सगळ्यांमध्ये आढळत नाहीत. गुण आणि पर्याय वेगळं बरं का. विशेष पर्याय स्थिती वेगळी. आपल्या सगळ्यांमध्ये ज्ञान गुण सामान्य आहे, पण पर्याय विशेष असते. पण सगळ्या द्रव्यांमध्ये ज्ञान गुण विशेष आहे, जीवामध्ये ज्ञान सामान्य नाही आहे, पर्याय नाही आहे, ज्ञान गुण विशेष आहे. समजलं, जीवांमध्ये गुण आणि पर्याय मला सांगायचं आहे. गुण विशेष आहे का पर्याय विशेष आहे, सगळ्या द्रव्यांमध्ये ज्ञान हा
गुण आहे तो हां विशेष आहे. हां जीवामध्ये. जीवामध्ये. ते द्रव्यांच्या अपेक्षेने जेव्हा गुण बघतो त्यावेळी विशेष गुण म्हणला गेला. जीवामध्ये विशेष गुण आहे आणि तेच तुम्ही सगळ्या जीवांमध्ये ज्ञान गुण सामान्य आहे पण त्याची पर्याय म्हणताना ती विशेष म्हणणार. म्हणून गुण आणि पर्यायाला समजून घ्या फक्त. विशेष गुण पण आहेत आणि विशेष पर्याय पण आहे. पण विशेष गुण म्हणत असताना द्रव्याला डिफरन्शिएट होते तिथं. द्रव्यापासून द्रव्य भिन्न केलं जातं. पण जेव्हा जीवामधला ज्ञान गुण म्हणताना सगळ्यांमध्ये व्याप्त आहे त्यामुळं ते काय वेगळं केलं जात नाही. कुठल्या जीवाचं ज्ञान गुण नाही. पण केवळ ज्ञान पर्याय म्हटलं तर ती त्यांचीच आहे. त्यामुळं मग त्यांना वेगळं केलं जाणार त्याच्यापेक्षा. पुढं सामान्य गुण किती व कोणते आहेत? सामान्य गुण अनेक आहेत परंतु त्यात मुख्य 6 आहेत. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरुलघुत्व आणि प्रदेशत्व. प्रदेशवत्व व आहे त्यामध्ये बरं का. तर हे सामान्य गुण आहेत. ते मुख्य रूपाने 6 आहेत. असे अनेक आहेत. प्रत्येक द्रव्यामध्ये समान असणारे असे अनेक गुण आहेत ज्यांना सामान्य गुण म्हणायचं. मला ते म्हणजे काय सांगते पुढं. अस्तित्व गुण कशास म्हणतात? व म्हणजे आहेपणा, ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य नेहमी टिकून राहते, द्रव्याचा कधीही नाश होत नाही, त्यास अस्तित्व गुण म्हणतात. समजलं? जी शक्ती त्या द्रव्याला टिकवून ठेवते त्याला म्हणायचं अस्तित्व गुण. आता ह्याच्यामध्ये अस्तित्व गुण आहे की नाही? टेबलमध्ये या. मग हे टेबल मोडणार की? तुटणार, फुटणार, मोडणार, जळणार समजा. मग संपणार का नाही ते? मग त्यांनी सांगतायत की ते द्रव्य टिकून ठेवतं त्यालाच अस्तित्व गुण असतं. हां म्हणजे सांगायचं आहे की पर्याय बदलली पण द्रव्य कुठं नष्ट झालंय. त्यामुळं द्रव्यामध्ये अस्तित्व गुण आहेच. आणि हे टेबल हे द्रव्य नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये असणारा परमाणू हे द्रव्य आहे. अशा अनेक परमाणूंनी बनलं हे टेबल. त्यामुळं त्यातले एक एक परमाणू हे एक एक द्रव्य घ्यायचं आणि ते द्रव्य अस्तित्व गुणांनी सहित आहे. त्यामुळं तो परमाणू कधीच नष्ट होणार नाही. वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये जाईल, अवस्था बदलेल पण द्रव्याचा नाश होत नाही कधीसुद्धा. काय कळलं? परमाणू हे एक पुद्गल द्रव्य आहे आणि द्रव्य हे अस्तित्व गुणाने टिकून राहतं. त्यामुळं ते कुठल्याही पर्यायात असू दे त्या द्रव्याचा नाश होत नाही. विश्लेषण. प्रत्येक वस्तू जगामध्ये स्वभावाने विद्यमान आहे. तिला कोणीही उत्पन्न केलेले नाही व वस्तूचा कोणी नाशही करीत नाही. विश्वातील जड चेतन सर्व द्रव्ये आपापल्या अस्तित्व गुणाने विद्यमान आहेत. जसे सुवर्ण द्रव्य आपल्याच अस्तित्व गुणामुळे या विश्वामध्ये विद्यमान आहे. एक्सप्लेन. म्हणजे त्याला कोण उत्पन्न पण करू शकत नाही, नाश पण करू शकत नाही. प्रत्येकाला आपापलं स्वभाव. जड चेतन सगळे द्रव्य. त्यामुळे त्याच्यामध्ये 6 द्रव्य घ्या. ते सगळे आपल्या आपल्या अस्तित्वाने टिकून आहेत. आणि ज्याला उत्पन्न केलं असं म्हटलं गेलं किंवा जे जन्मलं, जे बनलं असं म्हटलं गेलं नियमाने त्याचा नाश असतो. आणि जे बनलं नाही त्याचा कधीच नाश नसतो. काय म्हणले? जसं हे टेबल बनवलं म्हणजे याचा नाश होणार आहे, नियमाने होणार. टेबलाचा नाश होणार आहे, पुद्गल द्रव्याचा नाही. पुद्गल द्रव्याला कोण बनवलं? कसं काय? कारण ते अनादि अनंत आहे आणि द्रव्य आपला अनादि अनंत आहे. ते आपण वाचली व्याख्या त्याची. स्वयंभू असतं द्रव्य हे. विश्व जसं स्वयंभू आहे तसं द्रव्य गुण हे सुद्धा स्वयंभू आहे. त्याला कोणी बनवलेलं नाही. समजलंय? द्रव्य आपल्या अस्तित्वाने टिकून असतं. मी तुम्हाला म्हटलं होतं माताजींचं पुस्तक वाचा म्हणून. काय केलं? वाचा. नाही लिहिलं खरंच. कॉपी कॅट. चांगलं लिहिलं त्यांनी. अस्तित्व गुण समजून तर माझा आहेपणा माझ्यामध्ये आहे. माझ्या आहेपणाला टिकवण्यासाठी मला दुसऱ्याची गरज नाही. जरी मी एक्सप्लेन करताना लिहिलं असतं ना तरी सुद्धा तुमचं 1 पानभर लिहिलं गेलं असतं. तुम्ही लिहित नाही. इथं लिहिलंय माझे अस्तित्व माझ्यातच आहे, त्याचा कधी नाश होत नाही. एवढं मोठं लिहिलंय. म्हणजे माझ्या अस्तित्वाला कोणी बनवलं नाही किंवा कोणी बनवलं असतं तर माझा नाश झाला असता. पण मी तर अस्तित्वाने रचलेला आहे. त्यामुळं माझा आहेपणा माझ्यामध्ये अनादि अनंत आहेच.
जसे सुवर्णद्रव्य आपल्याच अस्तित्व गुणामुळे विश्वामध्ये विद्यमान आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. पुढं वस्तुत्व गुण. ज्या निमित्ताने द्रव्यामध्ये कारित्व असते कारित्व असते त्यास वस्तुत्व गुण म्हणतात. अर्थक्रियाकारित्व म्हणजे काय? खाली लिहिले. अर्थक्रियाकारित्व म्हणजे स्वभावानुसार क्रिया करणे. जसे जीवाचा स्वभाव ज्ञान, तदनुसार जाणण्याची क्रिया होत राहणे हे जीवाचे वस्तुत्व होय. सुवर्णाच्या पिवळेपणा व जडपणा या गुणांनुसार कार्य होत राहणे हा त्या गुणांचा द्रव्याचा हा त्या द्रव्याचा स्वतः सिद्ध स्वभाव आहे. काय सांगितलं? अर्थक्रियाकारित्व म्हणजे काय? वस्तुत्व गुण सांगतं की प्रत्येक द्रव्याचं अर्थक्रियाकारित्व त्याच्यामध्ये आहे. या वस्तुत्व गुणाच्या निमित्तात प्रत्येक द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व आहे. म्हणजे ज्याचं जसं गुण आहे, स्वभाव आहे, त्याच्यानुसार ते परिणमन करतं. जसं जीवाचा स्वभाव काय? ज्ञान आहे, त्यामुळं अर्थक्रियाकारी काय? त्याची अर्थक्रिया काय? जाणणे. हे जीवाचं गुण स्वतःचं आहे, तर त्याच्यानुसार त्याची क्रिया दिसणार, म्हणजे जाणणार जीव. कुठलाही जीव असू दे, तुम्हाला वाटेल की तो जाणत नाही आहे, की ती रिॲक्शन देत नाही आहे, किंवा त्याला काय होत नाही आहे असं वाटेल, पण नियमाने ते जाणायचं कार्य तर चालूच आहे. भलेही तुम्हाला ते रिॲक्ट नाही करणार. जसं म्हटलं ना, पृथ्वी का एक जीव आहे. हे नाही आहे, हे डेड बॉडी आहे. पण जिथं आता सचित्त जमीन असते, पृथ्वी असते, तिथं जीव आहे. ते कशावरून जीव आहे हो? ते थोडी तुम्हाला बोलतंय, थोडी तुम्हाला काय अपोज करतंय, थोडी तुम्हाला काय रिॲक्ट करतंय. मग त्याला जीव कसं म्हणायचं? पाणी आहे, वारं आहे, हे सगळे जीव आहेत. मग त्यांच्यामध्ये सुद्धा जाणण्याची शक्ती आहे, जाणण्याचं कार्य चालू आहे. म्हणून तर समजतं की कोण आपला शत्रू आहे, कोण आपला मित्र आहे. त्यांच्याविषयी त्यांचे परिणाम वेगवेगळे असतात. जरी तिथं तुम्हाला आत्ता वाटतंय की ते काय आपल्याला, त्यांना काय कळत नाही असं तुम्हाला वाटतंय, पण तरी सुद्धा जाणतायत, तर त्या जाणण्याच्या निमित्तात सगळे भावग्रहण होतात. तुम्ही त्यांच्यावर क्रोध केला, तुम्ही त्यांच्यावर वार केलात, झाडावर वगैरे, समजतं त्यांना, जाणण्याची क्रिया होतीये. आणि त्यामुळंच ते पुन्हा तेच जीव वैरी होऊन तुम्हाला भेटणार आणि मग वैर फेडणार. म्हणून सांगितलं जाणण्याचं कार्य जे आहे ते अर्थक्रिया जीवाची आहे. त्याला जीवाचं वस्तुत्व म्हटलं. पुढं सुवर्णाचा पिवळेपणा, जडपणा, हे सगळे त्याच्या अनुसार त्याचं कार्य होणं, ह्याला त्याचं अर्थक्रियाकारी म्हणलं. तो त्या द्रव्याचा स्वतः सिद्ध स्वभाव आहे. मग प्रत्येक द्रव्यामध्ये जे काय परिणमन चालू आहे ते त्याच्या स्वभावानुसार होत आहे, त्याला म्हणायचं त्याची अर्थक्रिया. द्रव्यत्व गुण कशास म्हणतात? ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्याची अवस्था नेहमी बदलत राहते त्यास द्रव्यत्व गुण म्हणतात. जसे सुवर्णाचे कडे, कुंडलादी आदी परिणमन होणे. काय कळलं? ज्याच्यामुळे द्रव्याची अवस्था नेहमी बदलत राहते. तर सांगायचं आहे काय? द्रव्यत्व गुण म्हणजे काय सांगितलं? वास्तविक की परिणमन होत असताना सुद्धा जे स्थिर राहतं, तर ती शक्ती आहे द्रव्यत्व गुणाची. इथं दाखवलं वस्तुत्व गुणामध्ये परिणमन होत आहे हे. मग द्रव्यत्व गुणामध्ये काय सांगायचं आहे? परिणमन होत असताना सुद्धा जो ध्रुव राहतो, तर तो कोणामुळं? तर ते द्रव्यत्व गुणाचं कार्य. ज्या शक्तीच्या निमित्तात द्रव्यामध्ये परिणमन होत असताना सुद्धा ते द्रव्य नित्य राहतं, कायम राहतं. तर जसं सुवर्णाचं काय पण परिणमन झालं, कानातलं केलं, मुकुट केलं, गळ्यातलं केलं, पण त्याच्यामध्ये सुवर्णत्व कायम आहे. जरी त्याची अवस्था बदलल्या तरी सुद्धा द्रव्यत्व गुणाच्या निमित्तात ते सगळ्या अवस्थांमध्ये ध्रुव आहे, ते सुवर्णच आहे. तसं खाली दिलं त्यांनी उदाहरण की जीवामध्ये जे काय नरनारकादी किंवा मतिज्ञान आदी रूपाने परिणमन होत राहणे, तर ते होत असताना सुद्धा जीव निर्जीव होत नाही, त्या नारकी रूप होत नाही किंवा अल्पज्ञान रूप होत नाही. समजून काय फायदा आपल्याला? सगळ्या गुणांचा असं त्यांनी फायदा सांगितला माताजींनी त्या पुस्तकामध्ये, तर ते वाचून काढा. द्रव्यत्व गुण समजून काय फायदा?
आपल्यातला मूळ गुण कधी नाश होत नाही, जरी आपले वेगवेगळ्या अवस्था जरी बनल्या. द्रव्याचा, गुणांचाच नाही, द्रव्याचा नाश होत नाही. द्रव्याचा नाश होत जरी मी नारकी झालो, जरी मी तिर्यंच झालो, मनुष्य झालो, देव झालो, तरी सुद्धा माझ्यातलं जीवत्व नष्ट होत नाही, माझ्यातले अनंत गुण नष्ट होत नाहीत. जे ज्ञान आदी सगळे गुण आहेत ते अबाधित आहेत कुठेही गेलो तरी सुद्धा. म्हणजे समजा आता काय म्हटलं, असे बघितले असतील अनेक जण मतिमंद असतात, त्यांना काय समजत नाही किंवा काय आपण सांगितलेलं त्यांना ग्रहण होत नाही होत, तर त्यांच्या अवस्थेमध्ये सांगा मला ज्ञान गुण किती आहे की नाही, आहे. काय काम करतंय, काय समजतच नाही त्यांना आपण सांगितलेलं. त्यांच्या ह्याने चालू असतं त्यांचं ज्ञानकर्म. म्हणजे म्हणायचं काय, ज्ञानावर आवरण आहे पण ते काय पूर्ण झाकलेलं नाही आहे, खूप अल्प उघाड आहे, त्यामुळं त्यांना ते किती ग्रहण होणार ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण म्हणून ज्ञान नाहीच असं म्हटलं तर जीव जड होऊन जाईल तो. पण ज्ञान म्हणून मग आता तो जीव समजा मेला आणि दुसऱ्या पर्यायात देव वगैरे झाला आणि तिथं त्याला ज्ञानाचा क्षयक्षम एकदम प्रगट झाला, तर काय झालं, पूर्वी काय म्हणायचं मतिमंद होता, आता बेस्ट बुद्धीचा धारक झाला, मग पर्याय बदलली की नाही, मग समजा मनुष्यच झाला परत तो आणि पण चांगल्या बुद्धीचा धारक झाला. तर अवस्था बदलली पण तो जीव त्याच्यातले गुण नित्य आहेत. मग हे गुणाच्या निमित्तात, तर द्रव्यत्व गुणाच्या निमित्तात. मग मला समजून काय फायदा की माझ्यामध्ये जरी आत्ता अल्पज्ञान आहे, जरी मला कळतंय नाही कळत, तरी सुद्धा माझ्यामध्ये केवल ज्ञान शक्ती आहे आणि त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला केवल ज्ञानाची, संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून द्रव्यत्व गुण सांगतं की मी कुठल्याही पर्यायात गेलो तरी सुद्धा नित्य आहे, ध्रुव आहे, माझ्यामध्ये केवल ज्ञान शक्ती आहे. जसं परवा सांगितलं होतं, मी शांत हा माझा स्वभाव आहे. तुमचं अशांत, मग अशांत झाल्यावर शांत स्वभाव कुठं जातो, सुख हा स्वभाव आहे. मग दुःख झाल्यावर रडणार ना, लग्न झाल्यावर का नाही रडणार मग विदाईच्या वेळेस असं रडते, त्यावेळेस तिथं दुःख झालं, मग सुख गुण कुठं गेला हो, तिथं सासरी गेलेला असतो तोपर्यंत म्हणजे जिथं दुःख पर्याय तिथं सुख गुण आहेच, जिथं अशांत पर्याय दिसते तिथं शांत गुण आहेच. म्हणजे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत, फक्त त्याचं परिणमन वेगळं वेगळं चालू आहे, पण तरी सुद्धा ते परिणमनामध्ये सुद्धा नित्य रूपाने जो आहे त्याला धरलं तर आपल्याला शांतीचा अनुभव होऊ शकतो. पुढं प्रमेयत्व गुण कशास म्हणतात माझा, प्रमेय अधिकत्व म्हणजे जाणेपणा. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य कोणत्या तरी ज्ञानाने जाणले जाते त्या शक्तीस प्रमेयत्व गुण म्हणतात. जसे सुवर्णद्रव्य प्रमेयत्व गुणामुळे स्वभावात हा ज्ञेय आहे. काय सांगितलं, प्रमेयत्व, प्रमेय म्हणजे विषय, त्व म्हणजे विषय होणेपणा. म्हणजे काय, मी माझ्या ज्ञानाने असं कुठलंही आपलं ज्ञान नाही आहे ज्याला विषय नाही आहे. काय म्हणणे, मी समजा डोळे बंद करून बसले, ज्ञान काय काम चाललंय माझ्या ज्ञानाचं, जाणणे कार्य चाललंय ना, त्याला विषय आहे की नाही. एकही पर्याय अशी नाही ज्ञानाची ज्याला विषय नाही. असं तुम्हाला वाटतंय मी ब्लँक बसलोय, काय मी विचार करत नाही, एकदम शून्यात बघतोय वगैरे, तरी पण ज्ञानाला विषय आहेच. काय विचार करायला सांगा, म्हणजे असं एकटक कोणतरी बघत बसलंय आणि समजा विचारलं काय करताय तर कायच नाही असं म्हणतो आपण. काय नाही म्हणजे त्या ज्ञानात काहीच नाही आहे का, काय तर काय आहे. म्हणजे ज्ञान हे जसं आरसा आहे ना, आरशासमोर कोणच नाही असं होत आहे का नाही, का कोण ना कोण तर असणारच, नाहीतर हे भिंत असणार, कोणी नाही असं होतच नाही. म्हणजे आरसा काय करतो, कोण असेल त्याला, त्यांनी कोणाला झळकवू नये, त्यांनी कोणाला रिफ्लेक्ट करू नये म्हणून त्यांनी काय केलं, माणसाने त्याला गुंडाळलं एका कापडात आणि बॅगेत ठेवलं. सांगा ते प्रतिबिंबित करत आहे का नाही आहे, कोणाला करत आहे. म्हणजे आरशाचा स्वभावच आहे तो कोणाला ना कोणाला स्वतःमध्ये घेणारच, ते प्रतिबिंबित करणारच. तसं ज्ञान कधी बंद पडलं असं होत नाही. झोपल्यावर जागूच
काय करत असता झोपल्यावर? बघायला पाहिजे येऊन काय काय करता. बडबड करतात, कोण फिरायला जात आहे, काय काय करतात माहीत नाही. पुण्यामध्ये तर लईच काय काय चालतंय म्हण झोपेत. म्हणजे झोपलं तरी सुद्धा ज्ञानाचं कार्य बंद पडत नाही. तिथं सुद्धा ज्ञान गुण जाणण्याचं, जरी स्वप्न नाही पडलं ना तरी सुद्धा जाणतोय. कारण तुम्ही जर ज्ञान बंद पडलं तर सकाळी आदिती म्हणल्यावर म्हणणार का? म्हणजे ज्ञान जाणण्याचं कार्य चालू ठेवलंय ना, की मी हे शरीर आहे, हे शरीराचं नाव म्हणजे माझं आहे, सगळं प्रतिती चालू आहे अंतरंगामध्ये. मग म्हणून सांगितलं प्रमेयत्व काय सांगतं, ज्या शक्तीच्या निमित्तात द्रव्य जाणलं जातं. थोडक्यामध्ये ज्या शक्तीच्या निमित्तात कुठलंही द्रव्य जाणलं जातं तर ते त्या द्रव्याचा प्रमेयत्व गुण असतं. कारण प्रत्येक द्रव्यामध्ये हा गुण आहे, म्हणून ते द्रव्य त्या ज्ञानाने जाणलं जातं. काय समजलं? जसं की कालद्रव्य आहे, कालद्रव्याचं काय काम? परिणमन हेतुत्व, परिणमन करणं. मग त्या द्रव्यामध्ये पण प्रमेयत्व गुण आहे, म्हणून ते आपल्या ज्ञानाचा विषय होते. आता मला एखादं उदाहरण सांगा, ज्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण नाही ते तुमच्या ज्ञानाचा विषय नाही होऊ शकत. अशी एखादी वस्तू जी की तुमच्या ज्ञानाचा विषय नाही होऊ शकत. सगळ्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे ना, मग ते जाणले जाणारच. मग अशी कुठली वस्तू आहे की जी ज्ञानाचा विषय नाही होऊ शकत? माझ्याकडे का बघताय? तर शास्त्रामध्ये उदाहरण काय दिलं त्यांनी? हायपोथेटिकल कुठली वस्तू घ्या ना. काय? आकाशाचं फूल माहिती असतंय त्याला, आकाशाला फूल नसतं, ज्यामुळं ती वस्तू नाही आहे तर त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुणच नाही आहे, त्यामुळं ते कुठल्याही ज्ञानाचा विषय नाही होऊ शकत. किंवा म्हणले गाढवाचं शिंग असतं का? गाढवाला शिंग कुठं करमाळ्यामध्ये असतं का? म्हणजे जर ती वस्तूच नाही तर त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण पण नाही. मग कुठलीही वस्तू आहे तर नियमाने त्याच्यामध्ये हा गुण आहे, तर ते नियमाने कोणाच्या ना कोणाच्या ज्ञानाचा विषय होणारच. आता मला सांगा, तुम्हाला केवली भगवान दिसत नाहीत, कुठं आहेत आता? सिद्ध भगवान दिसतात का? मग त्यांच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे की नाही? आहे तर मग ज्ञानाचा विषय व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जाणायला यायला पाहिजे ना, कुठल्या ना कुठल्या ज्ञानाचा ते विषय असतं, ते प्रमेयत्व गुणाच्या निमित्तात असं सांगतायत. मग ते तर आपल्याला दिसत नाहीत, आपल्या ज्ञानाचा गम्य नाही आहेत. मग श्रद्धेत तर आहे. हा प्रमेयत्व गुण आम्हाला श्रद्धा विद्या नाही सांगत, ज्ञान सांगते. ज्ञानाने जाणण्यायोग्य होतं ते त्या गुणाचं कार्य. तर काय सांगायचं उत्तर तिथं, की आपल्या ज्ञानाने जाणता येत नाही हे आपल्या ज्ञानाचा दोष आहे. पण ते त्यांच्या ज्ञानाचा गम्य आहेत ना, विषय आहेत ना ते त्यांच्या ज्ञानाचा, त्यामुळे तर ते स्वतःला जाणतायत. मग कोणाच्या ना कोणाच्या ज्ञानाचा विषय बनतात तर ती वस्तू कोणाच्या निमित्तात? प्रमेयत्व गुणाच्या निमित्तात. मग ह्याच्यावरून समजून घ्यायचं की मला समजून काय फायदा आहे गुण, की माझ्यामध्ये सुद्धा प्रमेयत्व गुण आहे, तर मी माझ्या आत्म्याला जाणू शकतो. ते जाणण्यासाठी मला सिद्धांची आवश्यकता नाही आहे, अरिहंतांची अपेक्षा नाही आहे. त्यांनी येऊन मला सांगावं, दाखवावं, कुठंतरी फोटो काढून हे तू आहे बाबा. तर असं कुठल्या इंद्रियांनी तर गम्य नाही आहे आत्मा. त्यामुळे हे गुण समजून फायदा की माझ्यात माझा आहेपणा आहे आणि मी त्याला जाणू शकतो. म्हणून प्रमेयत्व गुणाने आपण आपल्या ज्ञानाचा विषय होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला शुद्ध आत्मानुभूती होऊ शकते. जसे जीव दुसऱ्या कुणातरी जीवाकडून जाणला जातो, ही त्याची प्रमेयत्व नावाची स्वतः शक्ती आहे. म्हणजे तुम्ही माझ्या ज्ञानाने जाणला जाता म्हणजे तुमच्यामध्ये असणारा प्रमेयत्व गुण, त्याच्यामुळं मी जाणते आणि त्याच गुणामुळं तुम्ही स्वतःला सुद्धा जाणू शकता. म्हणून सांगितलं, जरी डोळ्यांनी नाही दिसत तरी सुद्धा जीव आहे हे ग्रहण होतं आपल्याला. त्यामुळं ॲक्सिडेंट झाला समजा कोणाचा आणि त्या गाडीमध्ये ते सगळे समजा पडलेत असे निपचित, जीव आहे का नाही कसं समजतं? मेलेत का जिवंत आहेत कसं समजायचं? काय त्यांची हालचाल नाही, काय नाही आहे ना. अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला प्रमेयत्व गुण शेवटी आहेच त्यांच्यामध्ये, ज्यामुळं सुद्धा
समजतं की तिथं जीव आहे की नाही. आणि शेवटी त्या शरीराच्या सगळ्या हालचालीवरून वगैरे. तर म्हणून प्रमेयत्व गुणाने मी स्वतःला जाणू शकतो. हे आपल्याला समजलं तर आत्मानुभव आपण करू शकतो. जाणा. स्वतःच्या ज्ञानालाच जाणा. ज्ञानचक्षुने पहा. हा मी अतींद्रिय ज्ञानवाला आहे, अमूर्तिक ज्ञानवाला आहे, निराकार आहे, अरूपी आहे. मी जीव आहे, शरीर नाही. शरीराचे गुण माझ्यामध्ये नाहीतच, माझे गुण शरीरामध्ये नाहीतच. स्वतःच्या अनंत गुणवाल्या जीवाला जाणा. जाणणे हेच माझे कार्य आहे, कर्तव्य आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम्, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज.